जय हिंद दोस्तों. नमस्कार मंडळी. सोशल मीडियावर यायच्या अगोदर एक काळ असा होता की खायला तुकडा नव्हता, तुकडा. आणि आज काय नाही बदललं, अजून पण तो काळ तसाच आहे. हे घ्या पातीलं आणि शेजाऱ्याकडून पीठ घेऊन या. आज एक आनंदाची गोष्ट आहे. काय हो? मेसेज पडला डायरेक्ट कसला? की डायमंड सर येणार आहेत 2 दिवसात आपल्या घरी. डायमंड सर येणार आहे? आणि मग अरे वा. अपॉइंटमेंट घेतली बाई स्पेशल. आता लगन सराई चालू होती, 1 दिवसाची सुट्टी नव्हती त्यांना. त्यातून आता ते लगन सराई संपली, त्यामुळे त्यांना थोडा वेळ भेटला तर ते बोलले नितीन सर मी तुमच्या घरी नक्की जेवायला येईल 1 दिवस. आणि आपल्याला फायनली ती अचिव्हमेंट भेटली, म्हणजे डायमंड भेटलं म्हणजेच आज सगळं भेटलं. आज उद्या ते आपल्या घरी येते, यांची व्यवस्थित सोय कर. आणि शेजारच्या बायाला सांग किराणा बिराणा भरून घ्या. शेजाऱ्याला किराणा? शेजाऱ्याला का भरायचं? कसं आहे, आपल्याला केव्हा काही लागलं तर भेटलं पाहिजे टायमावर. ऐन टायमाला कुठं जायचं आपण? शेजार धर्म त्यांचा कशासाठी? एवढे 2 दिवस पाहुणे आल्याच्या नावाखाली शेजारच्याकडून काढून घ्यायचं. डायमंडसाठी जेवायला मेन्यू काय करायचा? बिर्याणी करू ना. बिर्याणी? मग चिकन तर लय महाग झाले आता. कोंबड्याचे पाय लय स्वस्त आहेत. मी आत्ता विचारून आलो येता. ते काय करायचं, ते सगळे पाय आणायचे, पाणी गरम करायचं, त्याच्यात मीठ टाकायचं मीठ. आणि नंतर त्याचं वरचं पिवळं काढायचं. त्याला काय कळतंय आतमध्ये काय आहे? आपण त्यांना ओळखू येईन ते 5 स्टार मध्ये. ठीक आहे, त्यांना ओळखू नाही येणार ओळखू, कारण की ही गोष्ट त्यांनी कधी खाल्लीच नसेल बाप जन्म. आपल्याला तेवढं तर करावंच लागेल, कारण की आपल्याकडे नाही आता सध्याला. चेक आता डायमंड सरच्याच हातात गुतलाय. त्याने चेक रिलीज केला मग तिथून पुढचं आपलं व्यवस्थित चालेल. पण काय हो, तुम्ही हे क्षेत्र कशाला निवडलं बरं? तुमचं किती शिक्षण झाले? एवढं शिक्षण झालेलं असताना बी तुम्ही का मार्केटिंगमध्ये शिरले? हे क्षेत्र त्याच्यासाठी शिरलं कारण की एक टाईम असा होता की माझ्या घरातले माणसं जेव्हा पैसे मोजायचा टाईम येत तेव्हा मला घराच्या बाहेर बसवत होते. मग ते मी डोक्यात धरलं, मला ज्या क्षेत्रात जास्त पैसे तिकडं जायचं होतं, त्याच्यासाठी मी ही वर्दी निवडली. थोडा वेळ लागेल, थोडं कष्ट चालू आहेत, होईल सक्सेस आपलं. पण ह्या हाताने मला अशी BMW ची स्टिअरिंग फिरायची,